महाविकास आघाडीच्या सर्व जागा निवडून आणण्याची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर आलेली आहे। सतेज पाटील यांना प्रत्येक ठिकाणी आव्हान उभं दिलेलं आहे। उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सतेज पाटील हे मंत्री असणारच आहेत, परंतु त्यांनी अजून वरच्या खात्याचं मंत्रिपद घ्यावं, मुख्यमंत्री व्हावं असे काँग्रेसचे कार्यकर्ते अपेक्षा व्यक्त करत आहेत। मध्ये वादळामध्ये दिवा लावायला मी चाललोय, तुम्ही बावडा सांभाळा असं ते सांगतात। हे सांगत असताना त्यांनी एक स्पष्ट केलेलं आहे, समोर वादळ आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे। अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची एक नाचक्की काँग्रेसवरती आली। राज्याच्या नेतृत्वामध्ये जी काय 2-3-4 नावं येत होती, राज्याचे नेतृत्व काँग्रेसचं करू शकतात अशा नावांमध्ये सतेज पाटलांचा समावेश होत होता। आणि सगळ्यात महत्त्वाचा कळीचा मुद्दा इथंच राहतो की इथं सतेज पाटलांची प्रतिष्ठा पणाला लागली। कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सतेज पाटलांचे पॉकेट्स आहेत, वोट बँकेचे पॉकेट्स आहेत। ही त्यांचे पॉकेट्स काय आहेत तर निवडून आणायची क्षमता त्यांच्या पॉकेट्समध्ये। सतेज पाटलांनी पाठिंबा द्यावा असं महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला वाटत असतं। उत्तरमध्ये जो काँग्रेसमध्ये अगदी बंड माजलं, या बंड माजलेल्या बंडाला शांत करण्यासाठी त्यांची बरीच शक्ती खर्च झाली। राजकारणाची सुरुवातच संघर्षातून झालेली आहे। काँग्रेसच हात चिन्हच नाही इथं। उपकूळ आणि बाजार समितीच्या माध्यमातून इतर पक्षातल्या नेत्यांना सुद्धा दुसऱ्या फळीतला ताकद द्यायचा प्रयत्न केलेला आहे। ही निवडणूक मतदान होईपर्यंत आता कुणाच्या निमंत्रणाची वाट बघायची नाही। नियोजन तुमचं तुम्ही करायचं, सगळ्या मंडळांनी तुमचं तुम्ही ताकदीने या ठिकाणी करायचं। तुम्ही कसबा वाडा लाईन बाजार सांभाळा, मी या वादळात सुद्धा दिवा लावतो, तुम्ही काळजी करू नका। नमस्कार, मी अमोल गाडगे, कोल्हापूर टीव्हीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करणार आहोत काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्या राजकारणाविषयी। त्यांच्यासमोर काय संधी आणि काय आव्हानं असणार आहेत यांच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत। माझ्यासोबत पत्रकार मंडळी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया सविस्तर माहिती। माझ्यासोबत आहेत पत्रकार रणधीर पाटील सर, पत्रकार दयानंद लिपारे सर, पत्रकार शेखर पाटील सर, पत्रकार विजय पाटील सर। सर्वांचं सहर्ष स्वागत। सर्वप्रथम आपण जाऊया दयानंद लिपारे सरांच्याकडे। सर, काय सांगाल एकंदरीत सतेज पाटला यांच्याविषयी? महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुका लागलेल्या आहेत आणि कोल्हापूर जिल्हा हा त्यातला महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो। कोल्हापूरचे लोक असं म्हणतात की कोल्हापूरमध्ये जे पेरलं जातं त्याचा संदेश राज्यभर जातो आणि या अर्थानं जर आपण कोल्हापूरकडे बघत असेल तर कोल्हापूरमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये निकराची लढत होत आहे। 10 मतदारसंघामध्ये हेच चित्र आहे। विशेषतः महाविकास आघाडीची जर जबाबदारी बघितली तरी सतेज पाटील यांच्याकडे। आज आपण सतेज पाटील यांचा विचार करतो। कोल्हापूर जिल्ह्याच्या काँग्रेसचं नेतृत्व सतेज पाटील यांच्याकडे आहे। केवळ काँग्रेसचं आता नेतृत्व नाही तर महाविकास आघाडीचं एकंदरीत नेतृत्व सुद्धा आता त्यांच्याकडे आलेलं आहे। त्यांच्या कामाची धडाडी काय हे दिसून आलेलेच आहे। पण आता या निवडणुकीत त्यांच्यासमोर अनेक आव्हानं उभी असणार आहेत, कारण काँग्रेस पक्षाच्या 5 जागा निवडून आणणं आणि परवाच राधानगरीमध्ये जी सभा झाली तेव्हा उद्धव ठाकरे यांनी के.पी. पाटील हे त्यांचे उमेदवार होते, त्यावेळी सुद्धा त्यांनी बंटी पाटील यांना बोलावून सांगितलं होतं की सतेज पाटील ही तुमची जबाबदारी आहे की के.पी. पाटील निवडून आणलं पाहिजे। पण एका गोष्टीचं आणखीन मला बरं वाटलं की सतेज सोबत आहे। सतेज एक मिनिट या। उमेदवारांना पण येऊ द्या, शाहू महाराजांना पण येऊ द्या। सतेज, तुमचं नाव घेतल्यानंतर उत्साह पाहिलात। मी एक गोष्ट चांगली झाली का म्हटलं की इथल्या विजयाची जबाबदारी मी आता सतेजवरतीच टाकतोय। महाविकास आघाडीच्या सर्व जागा निवडून आणण्याची जबाबदारी सतेज पाटील यांच्यावर आलेली आहे आणि या आव्हानाला ते कसं समोर जाणार हा सगळ्यात औत्सुक्याचा विषय आहे। एकतर या 10 मतदारसंघामध्ये विरोधकांनी मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे आणि या आव्हानाला सामोरं जात असताना सतेज पाटील यांना प्रत्येक मतदारसंघामध्ये बारकाईने डावपेच करावे लागलेले आहेत। अर्थात चंदगडसारख्या मतदारसंघामध्ये बंडखोरी झालेली आहे, त्यामुळं तिथं सामोरं जाताना त्यांना वेगळी रणनीती वापरावी लागणार आहे। आणि दुसरं असं की कोल्हापूर उत्तरमध्ये जो काही उमेदवारी निवडीचा माघारीचा जे काही नाटक घडलं त्यामुळे काँग्रेसची नाचक्की झालेली होता। अशा परिस्थितीत घरच्या पिचमध्येच त्यांना मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे आणि या परिस्थितीमध्ये त्यांना या सर्व मतदारसंघांमध्ये नजर ठेवून चांगली रणनीती कशी राखणार हे महत्त्वाचा विषय आहे।
त्यात असं झालेलं आहे की या सर्व घोटाळ्यामध्ये काँग्रेसकडनं अपेक्षा होतं की सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा तर सांभाळावाच, त्याशिवाय महाराष्ट्रामध्ये विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात जोडण्या लावाव्यात. परंतु या सर्व उमेदवारीच्या नाट्यामध्ये आता ते एवढे गुंतून पडलेले आहेत की त्यांना कोल्हापूर जिल्हाच त्याच्या सगळ्या एकूण जुळण्या लावणं किंवा तिथं त्या उमेदवारांना ताकद देणं यातच खूप लक्ष घालावं लागलेलं आहे. सुदैवानं आता काँग्रेसमधल्या जो वाद होता तो बऱ्यापैकी मिटलेला दिसतो. अपक्ष असलेले राजेश लाटकर यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या प्रचारात ही सर्व मंडळी उतरलेली आहेत. अर्थात केवळ उतरणं आणि त्यामध्ये सक्रियता असणं आणि केवळ सक्रियता नाही तर प्रत्यक्ष मतदारांना आणून मतदान घडवणं इथंपर्यंतचं आव्हान असणार आहे. त्यामुळे मुख्य आव्हान सतेज पाटील यांच्यासमोर कोल्हापूर उत्तर असणार आहे आणि जोडीलाच अर्थात दक्षिण, कारण दक्षिणमध्ये त्यांचे पुतणे ऋतुराज राहिलेले आहेत आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी महाडिक यांच्या घरामध्ये तिथं उमेदवारी दिलेली आहे. माजी आमदार अमल महाडिक हे तिथं आता उमेदवार उभे आहेत आणि याच्या मागं अर्थात धनंजय महाडिक या भाजपच्या नेत्याची ताकद लागलेली आहे. त्यामुळे दक्षिणची लढत ही सतेज पाटील आणि धनंजय महाडिक अशा स्वरूपाची असणार आहे. आणि एकूणच जिल्ह्यामध्ये सर्व लढती बघितल्या तर सतेज पाटील यांना प्रत्येक ठिकाणी आव्हान उभं दिलेलं आहे आणि हे आव्हान पेलणं हे त्यांना पूर्वी इतकं सोपं राहिलेलं नाही, कारण हातकणंगलेमध्ये त्यांना मोठ्या आव्हानाला द्यावं सामोरं लागणार आहे. राधानगरीमध्ये तशीच फिरवलं आहे. शिरोळ मतदारसंघ हा त्यांनी मागून घेतलेला आहे. शिरोळमध्ये सुद्धा गणपतराव पाटील हे काँग्रेसचे उमेदवार आहेत, तिथं राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आव्हान निर्माण केलेलं आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे उल्हास पाटील यांनाही तिथं कमी लेखता येणार नाही. त्यामुळे एकूणच सर्व मतदारसंघांमध्ये सतेज पाटील यांच्यासमोर आव्हान आहे. या निवडणुकीत आपल्याला असं दिसतं की अनेकांच्या अशा अपेक्षा वाढलेल्या आहेत. उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सतेज पाटील हे मंत्री असणारच आहेत, परंतु त्यांनी अजून वरच्या खात्याचं मंत्रिपद घ्यावं, मुख्यमंत्री व्हावं असे काँग्रेसचे कार्यकर्ते अपेक्षा व्यक्त करत आहेत. आता इतक्या मोठ्या आकाशाला पेलायचं असेल तर सतेज पाटील यांना काँग्रेसचा जो काय पूर्वीचा जागा निवडून आणलेले होते 4, त्यापेक्षा अधिक जागा निवडून आणाव्या लागतील आणि प्रत्येक ठिकाणी भाजपनं आणि महायुतीनं मोठं आव्हान निर्माण केलेलं आहे. त्या आव्हानाला सतेज पाटील किती यशस्वीपणे सामोरं जातात त्यावर विधानसभा निवडणुकीचं राजकारण नाही, सतेज पाटील यांच्या राजकारणाची बीजारोपण यामध्ये झालेलं असेल आपल्याला दिसेल. नक्कीच धन्यवाद सर, सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. आपण आता जाणार आहोत पत्रकार शेखर पाटील सरांच्याकडे. सर काय सांगाल? जसं सरांनी संपूर्ण मतदारसंघाचा आढावा त्यातून घेतला, ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार आहेत तिथली नेमकी परिस्थिती काय सरांनी सांगितली. मात्र आपल्याला जसं बावड्यातलं भाषण परवा झालं ज्यामध्ये वादळामध्ये दिवा लावायला मी चाललोय तुम्ही बावडा सांभाळा असं ते सांगतात. हे सांगत असताना त्यांनी एक स्पष्ट केलेलं आहे, समोर वादळ आहे हे त्यांनी मान्य केलेलं, त्यामुळे त्या दृष्टीनं ते प्रयत्न करताना सुरुवातीपासून आता दिसत आहेत. त्यामुळं निश्चितच आहे त्यांच्यावरती एकीकडे आपण बघतोय राज्य पातळीवरचे नेते म्हणून त्यांची आता ओळख झालेली आहे. काँग्रेसमधल्या 4 महत्वाच्या नेत्यांमध्ये त्यांचं स्थान आता तरी पाहायला मिळते. त्यामुळं निश्चितच त्यांच्यावरती कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी ती विशेष करून असणारच आहे. शिवाय पश्चिम महाराष्ट्राची देखील जबाबदारी त्यांच्याकडे होती. मात्र जे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या आणि ते सोडवण्यातच त्यांचा इतका वेळ गेलेला आहे की बाहेरच्या काही ठिकाणी जाऊन त्यांना प्रचार करणं किंवा तिथल्या जबाबदारी देखील हातात घेणं हे सध्या तरी शक्य वाटत नाही. मात्र कोल्हापुरात ज्या पद्धतीने म्हटलीत की वादळात आपल्याला दिवा लावायचा जायचं आहे, त्यामुळे निश्चितच त्यांच्यासमोर मोठी आव्हानं आहेत. उत्तरचं विशेष करून आव्हानं आपण म्हणतो ज्यामध्ये ज्या उमेदवारी बदलाच्या ज्या घडामोडी झाल्या, नाट्यमय घडामोडी ज्या झाल्या, त्यानंतर खरं तर या घडामोडी घडत असताना त्यांच्या पुढं एक नवीन चिन्ह आलेले, अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची एक नाचक्की काँग्रेसवरती आली आणि त्यानंतर त्यांनी सगळं सांभाळून आता प्रचाराला देखील शुभारंभ काल झालेलं पाहायला मिळालेलं. त्यामुळं अपक्ष म्हणून एका उमेदवाराला ती त्या ठिकाणी पाठिंबा महाविकास आघाडी देणार आहे आणि जे चिन्ह त्यांना मिळालेलं ते चिन्ह पोचवेपर्यंत तिकडं महायुतीचं चिन्ह जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासूनचं धनुष्यबाण आहे ते अनेकांना पोचवलेलं आहे क्षीरसागर यांनी. त्यामुळं निश्चितच या मतदारसंघामध्ये थोडंफार क्षीरसागर जे आहे ते पहिल्यापासूनच पुढे राहिलेच पाहायला मिळते. त्यामध्ये त्यांना बोनस पॉईंट मिळाला तो म्हणजे सगळ्या नाट्यमय घडामोडी. त्यामुळे निश्चितच उत्तरमधलं हे इंटरेस्टिंग निवडणूक जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला आता पाहावयास मिळणार आहे यासाठी, कारण ज्या नाट्यमय घडामोडी झाल्या, ज्या मधुरिमा राजेंची परत त्यांनी माघार घेऊन पुन्हा एकदा सर्वसामान्याला उमेदवार देऊ अशा पद्धतीचे नंतर वक्तव्य जे आहेत ते आलीत. त्यामुळे निश्चितच या मतदारसंघामध्ये अनेकांचं लक्ष असणार आहे. जसं आपण म्हणतोय की वादळात दिवा, तर निश्चितच 5 जागा ज्या आहेत त्या या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसला जे ते मिळाल्या होत्या. मात्र
नाट्यमय घडामोडीमध्ये एक जागा जी आहे ती आता अपक्ष म्हणून त्यांना द्यावी लागणार, त्यामुळे 4 जागांवर काँग्रेस त्या ठिकाणी आहे. निश्चितच महाविकास आघाडी म्हणून जरी ते प्रयत्न करत असले तर सुरुवातीला त्यांनी काँग्रेसचा गड शाबूत ठेवण्यासाठी 4 जागांवर जास्त प्रयत्न जे आहेत ते असणारच आहेत. उत्तरचे देखील शहरातला मतदारसंघ असल्यामुळं साहजिकच उत्तरवरती देखील त्यांचं लक्ष असणार आहे. मात्र या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं ते हे सगळं आव्हान पेलणार आहेत, महायुतीचे कोल्हापूर उत्तर असू दे दक्षिण असू दे, हे देखील कशा पद्धतीनं ते शाबूत ठेवण्यासाठी प्रयत्न करणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे निश्चितच एक आव्हानात्मक लढाई म्हणूनच ते याकडे पाहतायत आणि ते आव्हान कशा पद्धतीने पुढच्या काळात पेलणार हे आपल्याला येणाऱ्या काळात या 10 दिवसाच्या प्रचारात दिसणार. धन्यवाद सर. शेखर, आता लिपारे सरांनी तुम्ही मुद्दे मांडलेतच. मला त्यापेक्षा वेगळा मुद्दा मांडायचा असा आहे की 2015 पासून आपण घेऊ. 2015 पासून सतेज पाटलांनी विधान परिषदेची निवडणूक जिंकली, आधी महादेवराव महाडिक यांचा पराभव करून. त्यानंतर आता 2024 पर्यंत सातत्यानं ज्या निवडणुका आल्या, त्यानंतर विधानसभा 2019 आली, लोकसभा आली आणि गोकुळ सारखा दूध संघाची निवडणूक होती, त्यापूर्वी 2015ला महापालिकेची होती. या सगळ्याच्या सगळ्या निवडणुका अपवाद राजाराम सहकारी साखर कारखान्याची जी परवाच काही महिन्यापूर्वी झाली ती सोडली तर सगळ्या निवडणुका सतेज पाटलांनी जिंकल्या होत्या, म्हणजे सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या होत्या. तर त्यांचा विजयाचा वारू कुठेतरी आणखी पुढे जात होता. म्हणजे आपण बघितलं असेल की कोल्हापूर जिल्ह्याच्या काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्याकडे होतंच. कळत नकळत पश्चिम महाराष्ट्राच्या काँग्रेसचा एक मोठा चेहरा म्हणून ते समोर आलेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि काँग्रेसमध्ये सुद्धा की राज्याच्या नेतृत्वामध्ये जी काय 2, 3, 4 नावं येत होती, राज्याचे नेतृत्व काँग्रेसचं करू शकतात अशा नावांमध्ये सतेज पाटलांचा समावेश होत होता. या सगळ्या काळामध्ये कोल्हापुरामध्ये 4 आमदार विद्यमान आमदार आहेत. आज विधानसभेच्या आजच्या निवडणुकीला 5 विधानसभा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आले होते. पण तुम्ही सगळ्यांनी कोल्हापूर उत्तरचं सांगितलं. कोल्हापूर उत्तरची जागेचा जे नाट्य आहे ते बऱ्यापैकी सगळ्या प्रेक्षकांना लोकांना माहिती आहे. तर तिथं अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत महाविकास आघाडीने केले आणि सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा इथंच राहतो की इथं सतेज पाटलांची प्रतिष्ठापनाला लागली. त्यामुळे कोल्हापूर उत्तरचं काय होणार आणि कोल्हापूर उत्तरमध्ये जागा अपक्ष पुरस्कृत केलेल्या अपक्षाला निवडून आणणार का, यासाठी सतेज पाटलांच्याकडे राज्याच्या काँग्रेसच्या नेत्यांचं लक्ष लागले. हा भाग जरी असला, दुसरी बाजू अशी आहे की कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये सतेज पाटलांचे पॉकेट्स आहेत, वोट बँकेचे पॉकेट्स आहेत. की त्यांचे पॉकेट्स काय आहेत तर निवडून आणायची क्षमता त्यांच्या पॉकेट्समध्ये. पूर्वी महाडिक पॅटर्न होता की त्यांचे पॉकेट्स जिल्ह्यामध्ये एखाद्या उमेदवाराला हरवण्यासाठी उपयोगाचे होते. आता सतेज पाटलांचे 2 पाऊल पुढे त्यांचे पॉकेट्स आहेत की निवडून आण. त्यांनी सातत्यानं आता दाखवले. जवळजवळ मला वाटतं 2015 नंतर 2024 मध्ये आपण बोलतोय, त्या 9 वर्षाच्या काळामध्ये त्या ज्या निवडणुका झाल्या त्यात प्रत्येक निवडणुकीला सतेज पाटलांनी पाठिंबा द्यावा असं महाविकास आघाडीतल्या प्रत्येक घटकाला वाटत असतं. त्याचे नेतृत्व जिल्ह्याचं सतेज पाटलांकडे आहे आणि यामध्ये त्यांचे पॉकेट्स काय करतात यासाठी ते काम करत आहेत. पण ते आता जिल्ह्यातच अडकून पडलेत. स्टार प्रचारक आहेत महाराष्ट्राच्या विधानसभेचे, पण जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या घडामोडींमुळे ते जिल्ह्यातच अडकून पडलेले आहेत. आणि दुसरं की ते AICचे निवड समिती महाराष्ट्र विधानसभेच्या उमेदवारांच्या निवड समितीमध्ये त्यांचा समावेश होता. म्हणजे राज्याच्या जे काही 4 नेते आहेत त्यामध्ये समावेश होता. या सगळ्यांमध्ये जर एक चांगल्या बाजू बघत असताना उत्तरमध्ये जो काँग्रेसमध्ये अगदी बंड माजलं, या माजलेल्या बंडाला शांत करण्यासाठी त्यांची बरीच शक्ती खर्च झाली आणि कळत नकळत काँग्रेसमध्ये थोड्याशा नकारात्मक चर्चा सुरू झाल्या. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर सतेज पाटलांचा वारू रोखण्यासाठी महायुतीकडनं पण सुद्धा प्रयत्न सुरू झाले. लोकांच्या चर्चा आहेत की थेट एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत, ते कोल्हापुरात आले होते. आता कोल्हापुरात एकनाथ शिंदेचे सुपुत्र आहेत श्रीकांत शिंदे तळ ठोकून आहेत. काय साहजिक आहे, त्यांच्या जागा त्यांना निवडून आणायच्या आहेत. आणि कळत नकळत की सतेज पाटलांचा वारू महायुतीच्या नेत्यांना रोखायचा आहे असं दिसतं. एक तो भाग झाला, कारण सतेज पाटलांना रोखलं तर त्यांच्या ज्या जागा आहेत त्या कमी करता येतील. हे साधं सूत्र साधं आहे. आणि दुसऱ्या बाजूला सतेज पाटलांना स्वतःला सिद्ध करायची ही खूप मोठी निवडणूक आहे विधानसभेची. तुम्ही लिपारे सर मगाशी म्हटलं की ते विद्यमान 4 आमदार आणि महाविकास आघाडीच्या जागा आणि अपक्ष पुरस्कृत यामध्ये जर वाढ झाली तर सतेज पाटलांचं वजन विधानसभेच्या एकंदरीत पटावर वाढेल आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर सतेज पाटलांना मोठी जबाबदारी मिळू शकते. त्यामुळे आज सतेज पाटलांसमोर जशी आव्हानं आहेत तशा संधी आहेत. आता आव्हानांनी संधींना ते कसे भेदणार आहेत याकडे लक्ष द्यायला हवं.
आता मला वाटतं रणधीर आणि याविषयी बोलतील. आपण ज्यावेळी सतेज पाटील यांच्या राजकारणाचा बोलतो संधी किंवा आव्हानं, तर सतेज पाटील यांच्या राजकारणाची सुरुवातच संघर्षातनं झालेली आहे. 2004ला ज्यावेळी ते निवडणुकीला उभारले त्यावेळी राज्यातले सगळ्यात दिग्गज नेते जे होते दिग्विजय खानविलकर यांचा त्यांनी पराभव केला, तिथून निवडून आले. पण 2009ला मतदारसंघाची पुनर्रचना झाली आणि करवीर दक्षिण मतदारसंघातून कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातून ते उभे राहिले, तिथूनही ते निवडून आले. पण तेही संघर्षातून, कारण नवीन मतदारसंघ होता, नवीन गावं जोडली गेली होती, त्याची जोडणी करून ते निवडून आले. 2014ला त्यांचा पराभव झाला असला तरी त्या पराभवातून त्यांनी बरेच काही शिकलं, बऱ्याच चुका दुरुस्त केल्या त्यांनी आणि 2019मध्ये स्वतःच्या पुतण्याला त्यांनी त्या मतदारसंघातून कोल्हापूर दक्षिणमधनं निवडून आणलं, ते पण तब्बल 43,000 मतानं. म्हणजे एकूणच त्यांचं जे राजकारण आहे ते संघर्षाचंच राजकारण आजपर्यंत आहे. त्यांना कुठली इलेक्शन, कुठली निवडणूक साधी सोपी राहिली नव्हती. आताही तसंच चित्र आहे. कोल्हापूर उत्तरमुळं त्यांना राजकीय सेटबॅक बसल्याचं थोडंसं दिसतंय, कारण काँग्रेसचं हात चिन्हच नाही इथं. तरी पण ते पुन्हा आता अपक्ष उमेदवाराला पुरस्कृत केलेलं आहे काँग्रेसनं आणि त्यांना ताकदीनं निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतायत. याचबरोबर दुसरीकडे असं आहे की चंदगडपासून आपण कोल्हापूर उत्तरपर्यंत बघतोय किंवा शाहूवाडीपासून शिरोळपर्यंत काँग्रेसची बांधणी तर त्यांनी चांगली केलेलीच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन गोकुळ आणि बाजार समितीच्या माध्यमातून इतर पक्षातल्या नेत्यांना सुद्धा दुसऱ्या फळीतल्या ताकद द्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळं काँग्रेसच्या उमेदवारांना तर ताकद ते देता येतच, पण मित्र पक्षाच्या उमेदवारांना सुद्धा माहित आहे की बंटी पाटलांची ताकद आपल्या मागे राहणार आहे. त्यामुळं इथं महाविकास आघाडीची मुख्य जे शिलेदार म्हणून आहेत ते सतेज पाटील आहेत आणि ते या इलेक्शनमध्ये जास्तीत जास्त स्वतः काँग्रेसच्या आणि मित्र पक्षाचे उमेदवार निवडून आणून राज्याच्या राजकारणात परत एकदा आपली बस्तान बसवण्याचा प्रयत्न करतील असं दिसतंय. धन्यवाद. नक्कीच सर, धन्यवाद. खूप सविस्तरपणे या सर्वांनी आपल्याला माहिती दिली आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक सतेज पाटील यांच्याविषयी आपण सविस्तर चर्चा ऐकली. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. अशाच नवीन नवीन घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा कोल्हापूर टीव्ही. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमचं आमचं कोल्हापूर टीव्ही. धन्यवाद.